नमस्कार. 365 दिवसाच्या आपल्या या संवाद शृंखलेमध्ये आज उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आर्थिक शिस्त किंवा आर्थिक साक्षरता याच्या आजच्या भागाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तो आहे की महागाई आणि आपला या ठिकाणी पैसा याचा असणारं गणित किंवा महागाई आपला पैसा कसं खात आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता मुळातच या ठिकाणी हा प्रश्न किती गांभीर्याने आपण विचार करतो याचा हे महत्वाचं आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा या ठिकाणी आर्थिक व्यवहाराशी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये संबंधित असणारे जे लोक असतात त्यांच्या बाबतीत देखील बऱ्याच वेळेला गैरसमज हे निर्माण होत असतात किंवा त्यांना या गोष्टी माहीत नसतात. लक्षात घ्या, म्हणजे महागाई वाढली, महागाईचा दर वाढला म्हणजे नेमकं काय, या गोष्टी कशा इम्पॅक्ट करतात हे आपल्याला माहित असायला पाहिजे. एक मीम व्हायरल होतो, लक्षात घ्या, की आजोबा आणि नातवांच्या मध्ये, आणि आजोबा नातवाला म्हणतात की माझ्या वेळेला 50 रुपये घेऊन गेलो की पिशवी भरून साहित्य घेऊन यायचो. लक्षात. आणि नातू त्यांना काय म्हणतो गमतीनं, हा आजोबा आता ते शक्य नाही, कारण आता सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. म्हणजे त्या नातवाला असं वाटतं की आजोबा जे काय सांगतात की ते पैसे कमी द्यायचे आणि वस्तू जास्त उचलून आणायचे, असं काहीतरी होतं. हे प्रत्येक पिढींमधलं असणारं अंतर आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या पाठीमागच्या पिढीनं 100 रुपये मध्ये ज्या वस्तू खरेदी केलेल्या होत्या त्या वस्तू तुम्हाला 100 रुपये मध्ये तेवढ्याच मिळतील असं नाही, किंवा तुम्ही आजपासून 5 वर्षापूर्वी जे खरेदी केलं होतं तेच इथून पुढे 5 वर्षामध्ये 100 रुपये मध्ये मिळेल असं होणार नाही. कारण वस्तूच्या पुरवठा आणि मागणीमधला या ठिकाणी असणारा तफावत जी आहे ती तफावत वस्तूंच्या किमती या ठिकाणी ठरवत असते. त्या किमती वाढलेल्या असतात आणि मग या वाढलेल्या किमती गंमत कुठं होते लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं, की तुम्ही आज 100 रुपयाला जर समजा या ठिकाणी 10 वस्तू मिळतायत आणि त्यावेळेला तुम्ही तुमची बचत केलेली आहे 100 रुपये, की तुम्हाला भविष्यामध्ये ही उपयोगाला येईल. पण ही बचत आणि त्या बचतीमध्ये जर वाढ होणार नसेल, ज्या पद्धतीने महागाई वाढते त्या पद्धतीनं त्या इन्व्हेस्टमेंट मधनं जर रिटर्न येणार नसेल, तर आपली काय अडचण होते लक्षात घ्या, की बचत तेवढीच राहते. म्हणजे 100 रुपये तुमच्याकडे आहेत, पण 10 वर्षानंतर ज्यावेळेला वापरायला काढाल त्यावेळेला त्या 100 रुपयाच्या नोटीची किंमत कमी झाली. म्हणजे 100ला 100च म्हणत असतो आपण, पण त्या 100 रुपये मध्ये आज जर 2026 मध्ये 5 वस्तू येत असतील तर 2030 मध्ये तुम्ही घ्यायला जाल त्यावेळेला 2च वस्तू येतील किंवा एकच वस्तू येण्याची शक्यता असते. हे साधारण गणित आहे जे तुम्हाला सगळ्यांना समजायला पाहिजे असं वाटतं. आता काय होतं की लोक बऱ्याच वेळेला की आपण आपले पैसे जे आहेत ना ते सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतात, म्हणजे आहे असं ठेवून द्यायचं, बँक त्यांच्या दरानं असेल ते व्याज देते. दुसरा जो प्रकार आहे की जो या ठिकाणी बघा आपल्याकडं पैसे साठवून घरात ठेवले जायचे. नोटबंदीच्या वेळेला बऱ्याच लोकांनी तो अनुभव घेतला की घरातनं बरेच पैसे या ठिकाणी आपण भरण्याचा प्रयत्न केला तशा पद्धतीत. तर अशा साठवलेला जो पैसा असतो त्याच्यावर कुठला महागाई भत्ता मिळतो का आपल्याला, म्हणजे त्याच्यावर आपल्याला काही रिटर्न मिळतात का, नाही मिळत. त्यामुळे असं म्हटलं जातं की साठवलेला पैसा हा तुमच्या काहीच कामाचा नाही, गुंतवलेला पैसा तुमच्यासाठी कामाचा आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग ते तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये करू शकता, तुम्ही SIP करू शकता, तुम्ही रिअल एस्टेटमध्ये करू शकता, हा तुमचा पार्ट आहे. पण ही इन्व्हेस्टमेंट आणि रिइन्व्हेस्टमेंट जी आहे तीच तुम्हाला या ठिकाणी कधी उपयोगाला येणार आहे, की ज्या वेळेला तुमचं ऍक्टिव्ह इन्कम थांबणार आहे किंवा जाणीवपूर्वक तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम तुम्ही थांबवणार आहात, त्यावेळेला हा वाढणाऱ्या महागाई दराला तुमची लाईफस्टाईल मॅच करण्यासाठी उपयोगाला येणारी ही व्यवस्था आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आपण हे समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं आपण महागाईच्या वाढत्या दराला आणि आपल्या बचतीला बॅलन्स करता आलं पाहिजे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपण मी पैसे कमवतो, बचतही करतो, पण दर महिन्याच्या शेवटी या ठिकाणी मला पैसे कमी पडतात, कारण तो पैसा या महागाईनं अगदी शांतपणे न कळता खाल्लेला असतो. म्हणजे काय, की तुम्ही कमाई तेवढी चांगली करता, तुमचा पगार वाढत असतो, सगळं वाढत असतं, बचतही वाढत असते, पण ती बचत ची जी काही खरेदी मूल्य म्हणतो आपण ते कमी झालेलं असल्यामुळं पैसा कुठं जातो हे आपल्याला कळत नाही, हे लक्षात घ्या. महागाईची जी काही सोपी व्याख्या आहे ज्याला कंझ्युमर प्राइस इंडेक्स असं म्हटलं जातं, CPI. घरगुती वापरातील वस्तू आणि सेवाच्या किमती काळानुरूप या ठिकाणी बदलतात, हे आपण मोजतो किती बदलतात ते. सेबी ज्यावेळेला आर्थिक साक्षरताचं या ठिकाणी ट्रेनिंग घेते त्याच्यामध्ये महागाईला वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील वाढ असं सांगितलं, हे लक्षात घ्या. म्हणजे किमती वाढल्या की पैशाची खरेदी क्षमता कमी होते. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर महागाई म्हणजे काय, की वाढलेल्या किमती, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणं अधिक या ठिकाणी आपल्या पैशाची खरेदी क्षमता घटणं असं म्हणू शकतो आपण, लक्षात घ्या.
आता एक ताजी आकडेवारी अशी आहे की 2026 मध्ये, मार्च 2026 मध्ये भारतातला एकूण हेडलाईन CPI म्हणजे काय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो 3.40% इतका होता. त्याच महिन्यामध्ये फूड इन्फ्लेशन किती होतं, 3.87, आणि ग्रामीण भागामध्ये 3.97 होतं, शहरी भागामध्ये 3.71 होतं. हा टेक्निकल टर्म्स आहे, तुम्ही कदाचित त्या डोक्यावरनं जाऊ शकतात, जास्त अभ्यास कराल त्याविषयी माहिती घ्याल त्यावेळेला त्या लक्षात येतील. म्हणजे याचा थोडक्यात सोप्या शब्दाचा अर्थ घ्यायचा असला तर अन्नधान्य आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमतीचा जो काही या ठिकाणी दबाव आहे तो घरगुती बजेटवर मोठ्या प्रमाणात येत असतो. म्हणजे आपलीकडे काय झालं लक्षात घ्या की तुमचं बजेट समजा 5,000 रुपयाचं घरचं होतं आणि सिलेंडरच तुमचा जो 950चा होता तो 1,300 रुपयाला देखील ब्लॅकमध्ये मिळत नाही, अशी काही परिस्थिती आहे. काही ठिकाणी तर 3,000 देतात. असं जर झालं तर तुमचं बजेट कोलमडणार आहे. सोपं गणित आहे. मग सिलेंडरची किंमत ही कशी वाढली, ही महागाई जी वाढलेली आहे तिने तुमची या महिन्यात जी 2,000 बचत होणार होते ते या ठिकाणी ब्लॅक मार्केटमध्ये सिलेंडर घ्यायला तुमचे गेलेले आहेत. अशी काही उदाहरणं जर घेतली तर महागाईचा परिणाम होणार जो आपल्यावर आहे तो या ठिकाणी नक्कीच समजू शकतो. लक्षात, महागाई कसा पैसा संपवते आपला त्याचं काही उदाहरण आपण बघूया. म्हणजे दूध, भाजीपाला, प्रवास फी, औषध, घरभाडे याच्या किमती वाढल्या की तुमचं उत्पन्न जरी वाढलं नाही तरी तुमचे खर्च वाढतात आणि तुमची बचत किंवा या ठिकाणी तुमची या ठिकाणची सेव्हिंगची वेगळी माध्यम आहे तुम्ही जे करतात ते खर्च होण्याची शक्यता जास्त असते. बचतीपेक्षा गुंतवणुकीपेक्षा खर्चाचं प्रमाण वाढतं. लक्षात घ्या, बचत तशीच पडून राहिली तरी पण त्याची किंमत कमी होते, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही फक्त साठवून ठेवलेले आहेत पैसे, घरात साठवून ठेवलेले आहेत किंवा या ठिकाणी त्याची गुंतवणूक न करता अकाउंटला तसेच पडून आहेत. तुम्हाला माहितीसाठी लक्षात आहे की बँकेमध्ये तुमचं जे अकाउंट असतं, सेव्हिंग अकाउंट तुमचं, त्याच्यामध्ये तुमचे थोडेफार पैसे शिल्लक असतात, त्याच्यामध्ये घरच्यांसाठी महत्वाचं त्यांनाही सांगून द्या. तर बँकेची अशी सिस्टम आहे, तुम्ही जर एक फॉर्म सही करून दिला की ऑटो इन्व्हेस्ट होणं पैसे, म्हणजे बँक तुम्हाला या ठिकाणी काही मॉडेल देते, प्रोडक्ट देते आणि त्यात तुम्ही जर सेव्ह करून तुम्ही जर दिली तर तुमच्या एक ठराविक रकमेच्या वरची पैसे जे आहेत ते आपोआप FD मध्ये कन्वर्ट होतात किंवा काही फंड्समध्ये कन्वर्ट होतात आणि तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला तुम्ही लगेच विड्रॉ करू शकता. जेवढे दिवस ते पैसे पार्क होते तेवढ्या दिवसाचं या ठिकाणी तुम्हाला बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळतात. ही सोपी कन्सेप्ट आहे, सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की बचत खात्यामध्ये फक्त पैसे ठेवण्यापेक्षा त्याला अशा लिक्विडिटी ज्याला म्हणतात की कधीही वापरता येईल असा पैसा आपल्याला पाहिजे तर तो असाही वापरता येऊ शकतो, हे लक्षात घ्या. भविष्यातली उद्दिष्ट महाग होत आहेत, म्हणजे काय की शिक्षण, घर, व्यवसाय, लग्न आणि सेवानिवृत्ती यासाठी जेवढा पैसा आज पुरेल असं तुम्हाला वाटतंय, लक्षात घ्या, कदाचित तो तेवढ्या वर्षानंतर पुरेलच असं होणार नाही. म्हणून या ठिकाणी सेबीचे जे इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला ते गोल प्लॅनर सांगतात. म्हणजे काय की तुमचं आत्ताचं वय, तुम्ही कमवू किती वर्ष शिकणार आहात ते वय, त्यामध्ये निर्माण होणारी तुमची वेल्थ आणि ती वेल्थ या ठिकाणी वाढवण्यासाठी ज्याच्यामध्ये तुमचं रिटायरमेंटचं राईट किंवा आपण जी फायर कन्सेप्ट म्हणतो ती जी काही या ठिकाणी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने जर पाहिजे असेल तर इन्व्हेस्टमेंट तुमची ही चांगल्या योग्य सोर्सेसमध्ये व्हायला पाहिजे आणि ती महागाईशी कॉम्पीट करू शकेल, तग धरू शकेल आपली इन्व्हेस्टमेंट, या पद्धतीने असायला पाहिजे. लक्षात घ्या, मी कर्ज आणि EMIच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला तुम्हाला काय म्हणतो मी की जर महागाईचा हा बदल होतोय तर तुम्ही ज्यावेळेला कर्ज घेतलेलं असतं, घेतलेल्या कर्जावर बँक बऱ्याच वेळेला व्याज रिस्ट्रक्चर करते. लक्षात घ्या, का की त्याला बँकेनं काही RBIने गाईडलाईन्स दिल्या, बचतीचे दर अचानक कमी केले, त्यानंतर या ठिकाणी तुमचे व्याजावरचे दर वाढवले, हे डायरेक्ट इम्पॅक्ट करतं तुमच्या एकूणच बजेटवर. लक्षात घ्या, त्याच्या बाबतीतनं त्याचाही परिणाम आपल्याकडे होऊ शकतो. कर्ज जर असेल तर त्याचा ताण जास्त वाढतो. त्यामुळे आपल्याच आहे की पैशाची किंमत, खरेदी किंमत जी कमी होत चाललेली आहे, त्याची क्षमता जी कमी होत चालली आहे, त्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, त्यामुळं पगार वाढतेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे तुमच्या घरामध्ये येणाऱ्या उत्पन्नाचे जे काही 1, 2, 3 सोर्स आहेत, जे कोणी कमवणारे लोक आहेत त्यांचा पगार तर वाढलेला दिसतो आपल्याला, पण महिन्याकाठी बघत असताना सेव्हिंग आपल्याला अजिबात दिसत नाही किंवा त्यातनं या ठिकाणी बचत दिसत नाही आपल्याला. आपण म्हणतो त्याच्यामध्ये की जर एखादी व्यक्ती अमरावतीमध्ये राहते, नागपूरमध्ये राहते, कोल्हापूरमध्ये राहते, त्या शहरामध्ये तुमचा असणारा या ठिकाणी राहण्याचा खर्च आणि तिथं तुम्हाला 10,000 पगार असेल, त्याच्याऐवजी एखादी व्यक्ती पुण्यामध्ये येते आणि त्याला 25,000 पगार असतो, पण घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला 10,000 पगारामधनं त्याला 3,000 रुपये साठवणं शक्य होतं, पण पुण्यामध्ये आल्यानंतर 25,000 रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला 3,000 रुपये महिन्याला साठवता येतीलच असं
नाही. हा या ठिकाणी लिव्हिंग कॉस्ट मधला तुमचा जो काही या ठिकाणी फरक आहे तो देखील आपण विचारात घेणं गरजेचं आहे, जो बऱ्याच वेळेला घेतला जात नाही आहे. लक्षात घ्या. सोप्या भाषेमध्ये महागाई का होते, तर वस्तूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल तरी होतं. इंधन, वाहतूक, कच्चा माल महागला तरी त्याचा बाकीच्या ह्याच्यावर परिणाम होत असतो. हवामान, पीक, पुरवठा साखळी आणि जागतिक परिस्थिती, आता युद्धजन्य परिस्थिती तुम्ही बघताय त्याचा परिणाम होत असतो. लक्षात घ्या. आणि काही सेवा आणि जे लाईफस्टाईलशी संबंधित खर्च हे जास्त स्पीडनं वाढत असतात. लक्षात घ्या. आणि इतकी गोष्ट पुरेशी आहे की आपल्याला हे समजण्यासाठी. आरबीआयची भूमिका काय असते, आरबीआय याच्यामध्ये या प्राइस ज्या आहेत त्या कशा स्टेबल राहतील यासाठी महत्वाचं काम करत असते. लक्षात घ्या. म्हणजे आरबीआयच्या माहितीनुसार सरकारने आधीच्या 5 वर्षामध्ये सीपीआय जो आहे, कंझ्युमर प्रोडक्ट इंडेक्स जो आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो 4% या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं होतं आणि तो सध्या 2% to 6% पर्यंत या ठिकाणी बॉन्डिंग केलंय. नागरिकांना याचा साधा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की अर्थव्यवस्थेमध्ये महागाईचा फार फरक पडू नये म्हणून आरबीआय नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असते, हे लक्षात त्याच्याबद्दल. आपल्याला या ठिकाणी बघा, महागाई आपल्याला नोटा खातं का, तर नोटा खाते त्या नोटांची किंमतच खातं. म्हणजे त्या पैशाची या ठिकाणी व्हॅल्यू कमी झालेली असते, हे लक्षात घ्या. म्हणजे पैसा कमी होतो असं होत नाही, तर पैशातून मिळणाऱ्या वस्तू कमी होतात. आता हे वारंवार वाक्य ज्यावेळेला तुम्ही ऐकता त्यावेळेला त्याला विचार केला तर ते समजणार आहे. लक्षात घ्या. पैसा कमी होत नाही पण त्याच्यातून मिळणाऱ्या वस्तू कमी होतात, मग त्याचा परिणाम काय होतो लक्षात. ह्याला थोडंसं तुम्ही कागद पेन घेऊन बसणं, थोडं त्याच्यावर रिसर्च करणं आणि एक व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही आर्ट्स असाल, कॉमर्स असाल, सायन्सचे विद्यार्थी असाल, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, घरगुती बजेट सांभाळणाऱ्या गृहिणी नंतर तुम्ही बनणार आहात, तर याचा विचार नाही केला आपल्याला तर याचे परिणाम आपल्याला या ठिकाणी लॉंग टर्मला अत्यंत चुकीचे या ठिकाणी भोगावे लागू शकतात, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी काही उदाहरणांवरनं आपण अत्यंत सोप्या पद्धतीने अजून समजून घेण्याचा प्रयत्न करू. कोणकोणत्या ठिकाणी इम्पॅक्ट लगेच जाणवतो आपल्याला महागाईचा. शाळेची फी, वह्या, पुस्तकं, कोचिंग, प्रवास याचा खर्च दरवर्षी थोडा थोडा वाढत असतो. घरामध्ये लागणारे जे काय असतं म्हणजे दूध, डाळ, तेल, भाजी याच्या किमती वाढल्या की गृहिणीचं बजेट या ठिकाणी बिघडून जातं, त्यांना महागाई जाणवते. आरोग्याच्या तपासण्या, डॉक्टरची फीज वाढली, त्याचं आजार वाढलं तरी ते खर्चिक या ठिकाणी वाटायला लागतं. इंधन दर वाढलं या ठिकाणी तरी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये बिघाड जाणवतो आणि आपली जी बचत आहे आता केलेली, त्याच्यात तुम्हाला 5 वर्षानं तुमचं भविष्य व्यवस्थित या ठिकाणी सेट होईल असं वाटतं, त्यात देखील या ठिकाणी परिणाम जाणवतो आपल्याला. इन्शुरन्स ज्या वेळेला आपण बोलत असतो, लक्षात घ्या, काय मेडिक्लेम इन्शुरन्स ज्या वेळेला घेतला जातो फॅमिलीच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला त्याचा देखील जे ग्रोथ असतो त्या इन्शुरन्सच्या पॅकेजमध्ये, ह्याचा देखील तुम्ही विचार करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुम्ही जेवढ्या कमी वयामध्ये असताना स्वतःचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढायला आणि ते कंटिन्यू ठेवाल दरवर्षी भरत हप्ते त्याचे, कारण कधीही लक्षात घ्या मेडिक्लेम इन्शुरन्स जो आहे तुमचा त्याच्यामध्ये, तर या ठिकाणी तो कधीही आजारी पडल्यानंतर काढायचा नसतो. तुम्ही ज्यावेळेला सदृढ असता, त्यावेळेला तो निरोगी असता, त्यावेळेला काढायचा असतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आजारी पडाल, काही आजार उद्भवतील, त्यावेळेला त्याचा तुम्हाला उपयोग होतो. आणि मग जे आज काही एजंट तुम्हाला सांगतात की 10 वर्षानंतर तुमची पॉलिसी 50 लाखाची होईल, 20 वर्षानंतर 1 कोटीची होईल, आणि मग तुम्ही कोणतरी सहज चेष्टा करता त्याची, अरे एवढा दवाखान्याला कोणी खर्च करतं का, 10-15 हजारच्या 10-15 लाखाच्या वर काय खर्च आले, याच्यापेक्षा मोठं काय होणार आहे. पण ती व्यक्ती सांगत असताना त्यांचं प्लॅनिंग की आज जर समजा या ठिकाणी एक इंजेक्शन आणि मेडिसिनचा खर्च 500 रुपये असेल, तर 10 वर्षानं कदाचित तो 5,000 होणारच आहे. आणि तो जर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार असेल तर तेवढ्या तुमच्या इन्शुरन्सचं या ठिकाणी बजेट देखील असायला पाहिजे. म्हणजे ती पॉलिसी जुनी असणं आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं हे तुम्हाला इथं उपयोगाला येतं. म्हणून ज्या वेळेला हे लोक सांगतात की SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो तुमचा असतो तो अर्ली एजला चालू करा. जेवढ्या लवकर चालू कराल तेवढ्या लवकर या ठिकाणी त्याचे बेनिफिट मिळायला चालू होतील. चक्रव्याढ दराने या ठिकाणी आपल्याला व्याज मिळायला चालू होईल आणि त्यातून तुम्हाला महागाईचा सामना करणं हे या ठिकाणी सहज शक्य होणार आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, यातनं जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल, खर्च कुठला कंट्रोल करता येतो, जो खर्च होतोय हे तुम्हाला माहित आहे किंवा जे खर्च या ठिकाणी तुम्ही दिसतो, कुठं रेकॉर्ड केलेला असतो, लिहिलेला असतो, तो कंट्रोल करता येणं शक्य असतं. म्हणजे पहिलं काम करा की तुम्ही जे काय खर्च करता महिन्याला, विद्यार्थी म्हणून तुम्हाला आई वडिलांच्याकडे 1,000 रुपये, 500 रुपये किंवा 2,000 रुपये मिळू शकत असतात, 3,000 मिळत असतील तर त्याचा हिशोब तुमचा असू दे. घरचे जर लिहित असलं त्याच्यामध्ये त्यांना मदत करा. घरचं बजेट लिहून खर्च कुठं होत आहे त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. खर्च कुठं होतं हे लक्षात आला की मग कुठं काटछाट करायची त्याच्यावर आपण लक्ष देऊ
येऊ शकतो कमी करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे या ठिकाणी इमर्जन्सी फंडची प्रोव्हिजन करा. तो फार महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. कारण की तो बचतीपेक्षा इतर ठिकाणी तुम्हाला उपयोगाला येणार आहे. कर्ज घ्यायला लागणार नाही, यासाठी हा इमर्जन्सी फंड असायला पाहिजे, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की बचतीपेक्षा वास्तविक परतावा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये की महागाईपेक्षा जास्त दराने तुम्हाला या ठिकाणी रिटर्न मिळणं गरजेचं आहे. त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे महागाई दर किती टक्क्यानं वाढत आहे आणि मला बचतीवरचं जे काही मी गुंतवलेल्या पैशावरनं रिटर्न किती टक्के मिळायला पाहिजेत, याचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करण्याची सवय स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 20 वर्षानंतर मला किती पैसा लागणार आहे, कशा पद्धतीनं लागणार आहे, याचा विचार करून मला या ठिकाणी गुंतवणूक करणं हे अत्यंत महत्वाचं असतं, लक्षात घ्या. आणि अशा कालावधीमध्ये ज्यावेळेला महागाई वाढत असते त्यावेळेला अनावश्यक EMI आपल्याला कमी करता आलं तर या ठिकाणी त्याचा विचार करायचा आहे. नाहीतर आपली आर्थिक दृष्टचक्रामध्ये आपण फसण्याची शक्यता नाकारता येत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपली लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला महागाई या विषयावर बोलत आहोत त्यावेळेला तुमच्या उत्पन्न वाढीसाठी ऍक्टिव्ह इन्कम जेवढं गरजेचं आहे तेवढंच पॅसिव्ह इन्कम म्हणजे अन्य वेगवेगळ्या मार्गाने येणारे उत्पन्न जे आहेत ते तुम्हाला समजायला पाहिजेत. आणि मग हे अगदी छोट्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर काय करायला, तर रिच डॅड पुअर डॅड नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची किमान समरी तरी वाचा. असेट आणि लायबिलिटी ह्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट तुम्हाला समजतील. म्हणजे आपण उत्पन्नातून मिळणारे काही ठिकाणी रिटर्न्स आहेत, परतावा ज्याला म्हणतो आपण, तो चांगल्या प्रमाणे मिळायला पाहिजे, चांगला मिळेल या अपेक्षेनं जे काही या ठिकाणी आपण गुंतवणूक करत असतो ती गुंतवणूक आपल्यासाठी चॅलेंज ठरू शकते का, ती लायबिलिटी ठरेल का, आपल्याला त्याच्यामध्ये खर्च जास्त करावा लागतो का, याचा विचार करा. म्हणजे याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर काही लोक या ठिकाणी काही 1, 2, 3, 4 घरं बनवतात, लक्षात घ्या. एका घरामध्ये आपण राहायचं, बाकीच्या घरामध्ये या ठिकाणी भाडेकरू ठेवायचा आणि त्यातनं उत्पन्न मिळेल. आता तो भाडेकरू ठेवत असताना बऱ्याच वेळा समजा 10,000 रुपये महिन्याला भाडं दिलं तर आपल्याला या ठिकाणी 1,20,000 रुपये वर्षाचे मिळतात, हे आपण ठरवलेलं असतं, लक्षात. आणि याचं गणित, याच्या पलीकडे आपण विचार, 1,20,000 रुपये वर्षाचे मिळतात आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी खर्च भागेल या हिशोबाने केलं असतं. पण त्याला दरवर्षी तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स द्यायचा आहे, दरवर्षी त्या इमारतीचं डिप्रिशिएशन आहे, दरवर्षी मेंटेनन्स आहे. या गोष्टी कॅल्क्युलेट करून जर तुम्ही बघितलं की बाबा मी या घरामध्ये हे घर खरेदी करत असताना 40 लाख 50 लाख रुपये घातलेले आहेत आणि 50 लाख घातल्यानंतर मला दरवर्षी 1,20,000 रुपये मिळत आहेत, ते मिळवत असताना मला दरवर्षी जर समजा 60-70 हजार रुपये टॅक्स भरावा लागतोय त्याच्यामध्ये, तर मला 50 लाखावर दर महिन्याला 50,000 रुपये मिळत आहेत, तर हे मला परवडणार आहे का? त्याच्यापेक्षा हे 50 लाख रुपये मी जर वेगवेगळ्या प्रॉपर्टीच्या किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये, लिक्विडिटीमध्ये जर इन्व्हेस्ट केले, शेअर असेल, म्युच्युअल फंड असेल, SIP मध्ये जर इन्व्हेस्ट केले तर मला मिळणारं उत्पन्न जास्त असू शकतं का, याचा विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. गोल्ड मधल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ज्यावेळेला पेपर गोल्ड ही कन्सेप्ट गव्हर्नमेंटनी काढली त्या पाठीमागची भूमिका काय होती हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे सोन्यामधली गुंतवणूक करत असताना डिझाईनची दागिने जास्त घेऊ नये असे काही जुने जाणकार सांगतात. का सांगतात? कारण डिझाईनचं ज्यावेळेला घेतात त्यावेळेला घडणावळ बनवण्याची जे काही चार्जेस आहेत हे चार्जेस आपल्याला द्यायला लागतात आणि हे चार्जेस त्या वाढलेल्या दरामधला फरक किंवा नफा तुम्हाला मिळवून देण्यासाठी असत नाही. तर बऱ्याच वेळेला या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक फायदा होईल म्हणून केलेली असते सोन्यामधली, पण जर त्याच्या वेळेला ह्या दरांचा, घडवणुकीचे दर ज्याला म्हणतात म्हणजे मजुरीची जास्त आहे ती जर जास्त राहिली तर तुमच्या या ठिकाणी त्यातला फायदा देखील तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो, महागाई समजून घेत असताना, महागाईचा स्वतःच्या या ठिकाणी लाईफवर होणारा परिणाम समजून घेत असताना, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करत असताना ते इन्व्हेस्टमेंट असेटमध्ये कन्वर्ट होते की लायबिलिटीमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेले आहे याचाही बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. असेट आणि लायबिलिटी मला वाटतं तुम्हाला समजत असणाऱ्या सगळ्यांना त्या देखील मी सांगतोय की जी तुमची मालमत्ता आहे, लक्षात का, ज्यातून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे ते असेट होत आहेत आणि ज्याच्यावर तुम्हाला खर्च करायला लागणार ही तुमची लायबिलिटी बनते, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर करता या ठिकाणी आयफोन घेतला, तुमच्याकडे असणाऱ्या 50,000 रुपये मधनं त्या ठिकाणी 50,000 रुपयाचा आयफोन घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000ला आयफोन येत नाही, त्यामुळे वरचा EMI केला, लक्षात घ्या. दर महिन्याला तुम्हाला हप्ता भरावा लागतो, दर महिन्याला मोबाईलचं रिचार्ज करावं लागते, मेंटेनन्स वाढला, त्याच्यावरती लायबिलिटी झाली त्याच्यावर, लक्षात घ्या.
आणि तेच 50,000 रुपये तुम्ही जर कुठे इन्व्हेस्ट केले तर दर महिन्याला किमान 1,000 रुपये तुम्हाला मिळाले, 500 रुपये मिळाले, 100 रुपये मिळाले, हे तुमचं उत्पन्न वाढीचा मार्ग होणार आहे. ती तुमची असेट होते, लक्षात घ्या. आता असेट ज्याला आपण असेट म्हणतो, मग घर घेतलं सर, एकाची 2 घरं झाली तर भाड्याने देतो आपण, त्याची असेटच होते. त्याची या ठिकाणी रिअल एस्टेटची व्हॅल्यू वाढत असते, त्याची आपल्याला असेटच होते. पण ते कशा पद्धतीनं व्हॅल्यू वाढते, तुमची जी असेट आहे त्याची स्पॉट व्हॅल्यू काय आहे, कोणत्या जागेवर तुम्ही ते घेतलेलं आहे, या देखील गोष्टी महत्वाच्या असतात, लक्षात घ्या. वाहनांच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याने त्याच्यातनं मी फायदा घेतो असं होऊ शकेल का? वाहनांच्या मध्ये होणार नाही, का त्याची डिप्रिशिएशन व्हॅल्यू जास्त आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुम्ही घेता, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमधला घसारा जास्त आहे, त्याच्या किमती वेगाने कमी होतात, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि आज तुम्ही ज्या गोष्टी बऱ्यापैकी घेताय त्या बऱ्याच वेळा रिसेल व्हॅल्यू नावाचा प्रकारच नाही आपल्याकडे. म्हणजे तुम्ही लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन ह्या ज्या सगळ्या गोष्टी घेतायत त्या आजच्या दराने घेतलेल्या आहेत, गरजेच्या गोष्टी पण घेत असतात. त्या पुण्या विकत असताना त्याचा दराचा आणि घेतलेला काहीतरी संबंध असतो का? आणि आज ज्या वेळेला रिप्लेसमेंट पॉलिसी आलेली आहे, काल ज्या वेळेला आपण एक चर्चा करत होतो त्यावेळेला एका ठिकाणी उल्लेख आला, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये बोलत असताना, लक्षात घ्या की अगोदर आपल्याला पेन वेगळ्या आणि रिफिल वेगळी अशी मिळायची, लक्षात घ्या. किती जण आता आहेत सांगा मला की पेनातली रिफिल बदलून पेन वापरतात? आहे कुणी आता? हँड रेज करा असेल तर. पेन मधली रिफिल आपण बदलतो का? कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो, लक्षात घ्या, पेन 10 रुपयाचा असतो, लक्षात, आणि रिफिल 9 रुपयाला असते. तर म्हणतो त्याच्यापेक्षा 1 रुपयामध्ये नवीनच पेन येतो ना, कशाला घ्यायचा जुना सगळा त्याच्यावरती. तर हे प्रमाण जास्त आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये काय प्रयोग आहे, म्हणजे हे ग्राहकांच्या पाठीमागं ग्राहकांना या ठिकाणी कन्व्हिन्स करण्यामध्ये, ग्राहकांची या ठिकाणी उपभोग क्षमता वाढवण्यामध्ये, उपभोक्ता त्याच्यामध्ये या पद्धतीचे काही डिझाईन केलेले आहेत की वस्तू या ठिकाणी गाडी रिपेअर करायची असेल तर छोटासा पार्ट रिपेअर केल्यानंतर गाडी चालू शकते, ते बंदच करून टाकलं कंपनीने. त्यांनी पूर्ण असेंब्ली लाईन बनवली, काही बिघाड झालं त्यातलं तर ती असेंब्ली बदलायची, म्हणजे इतर सगळे पार्ट बदलून टाकायचे. तुमचे फीडबॅक क्लिअर करायचे असतील ते. तर त्यामुळं हे लक्षात घ्या की इथं या पद्धतीचे काही चॅलेंजेस आपल्या समोर आहेत, जे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. या व्याख्यानमालेमध्ये महागाईसारखा विषय का घेतला? तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी जरी नसलात तरी फायनान्सची तुमची सुटका नाही. प्रत्येकाला तुम्हाला हे समजून घ्यायलाच लागेल. तुमचं बजेट त्याच्यावर आहे. तुम्ही जी कमाई करणार आहात त्या कमाईचं प्लॅनिंग जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला प्रचंड पैसे मिळवून देखील फार उपयोग होणार नाही, कारण तुम्हाला त्याचं बॅलन्स शीट या ठिकाणी व्यवस्थित मांडता यायला पाहिजे. तर बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग हा कोर्स आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी, सायन्सच्या विद्यार्थी म्हणजे कॉमर्सला तर आहेच, पण आर्ट्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. तुम्हाला घरातलं बजेट करायचं असतं त्यामुळे असा टास्क काय असेल तुम्हाला, तर आज तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा शक्य असेल तर घरात आईवडिलांना महिन्याचं बजेट विचारा, लक्षात. आता बऱ्याच वेळा आई वडील सांगणार नाही, ते तुम्हाला म्हणतील की तुला काय करायचंय, तुला काय कमी पडलंय का, असं एक हे असतं, लक्षात. हे काही कम्युनिटीमध्ये जर बघाल त्याच्यामध्ये तर तुम्हाला आर्थिक व्यवहारांची माहिती ही फार कमी वयापासूनच दिली जाते, कारण तुम्हाला माहीत असलं पाहिजे पैसा येतो कुठून, खर्च किती होतो. त्यामुळे तुमच्या अपेक्षा किंवा तुमची या ठिकाणी अनावश्यक या ठिकाणी मागणी वाढत नाही, तुम्हाला पैसा हाताळायची सवय लागते. हे त्या घरामधलं एक दूरदृष्टीचं लक्षण असतं. पण बऱ्याच कुटुंबामध्ये आई वडील काय म्हणतात, तुला काय करायचं, तुला काय कमी पडलंय का, तू अजिबात लक्ष देऊ नको. तर तुम्हाला हे त्यांना कन्व्हिन्स करता यायला पाहिजे की मला समजणं का गरजेचं आहे, लक्षात घ्या. तुमच्या घरामध्ये येणारा पैसा कसा येतो, तो खर्च कसा होतो, लक्षात, त्यात कसा फरक पडत चाललेला आहे. किंवा साधं विचारा की तुमच्या वडिलांचा पगार 5 वर्षापूर्वी किती होता, 10 वर्षापूर्वी किती होता, लक्षात, आणि तुमचे खर्च कसे वाढत चाललेले आहेत. एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये येणारे उत्पन्न कसं होतं, त्याच्यावर खर्च कसे वाढत चाललेले आहेत. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगेन की रिच डॅड पुअर डॅड नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकाची किमान समरी पहिल्यांदा ऐका. आता हे मी ज्यावेळेला बोलत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जी माझ्या मुलांनी मला सांगितली की रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा जो लेखक आहे, ज्यांनी एवढ्या सगळ्या संकल्पना आपल्याला सांगितल्या, असेट काय असते, लायबिलिटी काय असते, कसं व्हायला पाहिजे, जगायला पाहिजे, हे सगळं सांगितलं, तर इतकं मोठं तत्वज्ञान आपल्याला सांगितलं, पण त्याच्या पुस्तकाची विक्री अचानक कमी झाली. आणि त्यांनी त्याचं कारण सांगितलं मला की काही वर्षांपूर्वी त्यानं स्वतःच बँकरप्टी घोषित केलं, तो स्वतःच या ठिकाणी कर्जबाजारी झाला. आता एवढं मोठं तत्वज्ञान जाणारी व्यक्ती कर्जबाजारी झाली म्हटल्यानंतर त्या पुस्तकाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून गेला, लक्षात घ्या. तरीही मी तुम्हाला आज ते पुस्तक रेफरन्स यासाठी सांगतोय या गोष्टीसहित की ते पुस्तक लिहिणारा लेखक हा कर्जबाजारी झालेला आहे, दिवाळखोरी त्याने डिक्लेअर केलेली आहे. तरी देखील तुम्ही हे पुस्तक वाचावं, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजण्यासाठी.
आणि मी दुसरी बाजू काय सांगितली, तो दिवाळखोर झालेला आहे, की जसंच्या तसं सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये त्या पुस्तकातल्या एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. त्यानं ज्या वातावरणामध्ये ते पुस्तक लिहिलं आणि आपण ज्या वातावरणामध्ये जगतोय त्यामधला फरक आहे. तुम्हाला त्या संकल्पना समजावेत याच उद्देशानं तुम्ही ते पुस्तक या ठिकाणी वाचावं अशी एक माझी अपेक्षा आहे. त्याची समरी ऐकावी अपेक्षित आहे. तर महागाई समजून घेण्यासाठी घरचं बजेट समजून घ्या. तुमचं बजेट काय ते समजा, ते कागदावर लिहा आणि पुढच्या 5-5 वर्षानंतर काय बदल होणार आहे, 10%, 5% वाढ गृहीत धरून तुम्ही या ठिकाणी थोडंसं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.